सध्या कोल्हापूरमध्ये खूप पाऊस पडत आहे आणि मला भाजी आणायला वेळ मिळाला नाही आहे. तर घरात एक मोठं वांगं होतं आणि बटाटे होते, तर त्याची आज सोपी भाजी मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी एक जे वांगं होतं ते उभं चिरून घेतलेले आहे, 2 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 बटाटे मी सालीसकट त्याचे गोल काप करून घेतलेले आहेत. तसेच थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. इथे कढईत मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यावर याच्यामध्ये हे मी बटाट्याचे काप घातलेले आहेत. हे बटाट्याचे काप ना आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत हे काप थोडेसे कुरकुरीत होऊन द्यायचे आहेत. हे बघा, हे छान आता कुरकुरीत झालेले आहेत. आता याच्यामध्ये मी मिरच्या, कढीपत्ता आणि चिरलेली वांगी घातलेली आहेत आणि हे परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. हा मसाला ऑप्शनल आहे, घालायचा असेल तर घाला, नाही घातलात तरीही चालू शकेल. आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, पण आज मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे. मस्त गरमागरम झटपट होणारी अशी वांग बटाटा भाजी तयार झालेली आहे. तर आता गॅस बंद करून घेत आहे. 1 वांगं आणि 2 बटाट्यापासनं मस्त झटपट होणारी कुरकुरीत अशी वांग बटाटा भाजी तयार झालेली आहे.